आजपासून साधारण 39 वर्षांपूर्वी भारतीय टेलिव्हिजनवर अशी एक मालिका आली होती ज्याने संपूर्ण देशाला अक्षरशः वेड लावलं होतं. आणि त्या मालिकेचं नाव होतं रामानंद सागर यांची रामायण. ही मालिका रविवारी सकाळी सुरू झाली की गाव असो किंवा शहर, प्रत्येक घरात टीव्ही समोर बसलेले लोक दिसायचे. रस्ते ओस पडायचे, दुकानं बंद व्हायची आणि जणू काही संपूर्ण देश एका कथेमध्ये हरवून जायचा. कारण ही कथा होती प्रभू श्रीरामांची, धर्म आणि अधर्माच्या लढ्याची. आणि या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून गेलं होतं. श्रीराम असो, सीता असो, लक्ष्मण असो किंवा रावण, प्रत्येक कलाकाराने इतकं जिवंत काम केलं की लोक त्यांना खऱ्या आयुष्यातही त्या पात्रांच्या रूपातच पाहू लागले होते. आणि याच मालिकेत एक असं पात्र होतं जे रावणाचा भाऊ असूनही धर्माच्या बाजूने उभं राहिलं होतं. ते पात्र म्हणजे विभीषण, लंकेचा राजकुमार पण मनाने अत्यंत धार्मिक आणि प्रभू श्रीरामांचा निस्सीम भक्त. रामायण पाहणाऱ्या प्रत्येकाला विभीषण आठवतो, कारण त्याने सत्याची साथ दिली आणि अधर्माविरुद्ध उभं राहण्याचं धाडस दाखवलं. पण तुम्हाला माहितीये का, या पात्राला जिवंत करणाऱ्या कलाकाराच्या आयुष्याचा शेवट मात्र अत्यंत वेदनादायक आणि रहस्यमय पद्धतीने झाला. या कलाकाराचं नाव होतं मुकेश रावल, ज्यांनी आपल्या अभिनयाने विभीषण या पात्राला अशी जिवंतता दिली की आजही अनेक लोक त्यांचा चेहरा आठवतात. आणि त्या काळातील प्रेक्षकांना असं वाटायचं की जणू खरोखरच विभीषण त्यांच्यासमोर उभा आहे. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेने अनेक कलाकारांना प्रचंड प्रसिद्धी दिली. त्यातले काही कलाकार पुढे मोठे स्टार झाले, तर काही जणांनी शांत आयुष्य जगण्याचा मार्ग निवडला. पण मुकेश रावल यांच्यासाठी ही मालिका म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरली. विभीषणची भूमिका करताना त्यांनी इतकं मनापासून काम केलं की त्या काळात त्यांना देशभरातून खूप प्रेम मिळालं. अनेक कार्यक्रमांमध्ये लोक त्यांना विभीषण म्हणूनच ओळखू लागले होते. त्यांच्या आवाजातला शांतपणा, त्यांच्या चेहऱ्यावरची गंभीरता आणि धर्माची बाजू घेणारा स्वभाव, हे सर्व इतकं प्रभावी होतं की प्रेक्षक त्यांच्यावर अक्षरशः फिदा झाले होते. पण पडद्यावर इतका आदर्श दिसणाऱ्या या कलाकाराच्या आयुष्यात पुढे अशी एक घटना घडली ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला. कारण अचानक बातमी आली की रामायण मालिकेत विभीषणची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश रावल यांचा मृतदेह मुंबईच्या रेल्वे रुळांवर सापडला आहे. आणि ही बातमी ऐकून अनेकांना विश्वासच बसत नव्हता. कारण ज्यांना लोकधर्म आणि सदाचाराचं प्रतीक मानत होते, त्या कलाकाराचा असा शेवट होईल याची कुणालाही कल्पना नव्हती. सकाळी साधारण 9:30 वाजण्याच्या सुमारास बोरिवली आणि कांदिवली या स्थानकांच्या मधल्या रेल्वे ट्रॅकवर एक मृतदेह आढळला. सुरुवातीला कोणालाही माहिती नव्हतं की हा मृतदेह कोणाचा आहे. रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला आणि जेव्हा हळूहळू ओळख पटली तेव्हा समोर आलेलं नाव ऐकून सगळेच स्तब्ध झाले. कारण तो मृतदेह दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नव्हता, तर रामायणमधील विभीषण म्हणजेच मुकेश रावल यांचा होता. घटनेभोवती अनेक प्रश्न निर्माण झाले होते आणि काही दिवसांनी समोर आलेल्या एका CCTV फुटेजनं या संपूर्ण प्रकरणाला आणखीच गूढ आणि धक्कादायक वळण दिलं. आणि पुढे जे उघड झालं ते ऐकून अनेक चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मुकेश रावल यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली. कारण अनेक कलाकारांना आणि चाहत्यांना हा धक्का सहन करणे कठीण जात होते. जे लोक कालपर्यंत त्यांना पडद्यावर पाहून प्रेरणा घेत होते, तेच लोक अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून अवाक झाले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला, कारण रेल्वे रुळांवर सापडलेला मृतदेह आणि त्यामागचं कारण काय हे समजणं आवश्यक होतं. सुरुवातीला अनेक अफवा पसरू लागल्या. काही लोक म्हणत होते हा अपघात असू शकतो, तर काहींच्या मते ही आत्महत्येची घटना असू शकते. पण खरी गोष्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आसपासच्या भागातील CCTV कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली. आणि त्यानंतर जे फुटेज समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं. त्या फुटेजमध्ये मुकेश रावल रेल्वे ट्रॅकजवळ चालताना दिसत होते. काही क्षण ते तिथे उभे राहतात आणि अचानक समोरून येणाऱ्या ट्रेनच्या दिशेनं पुढे जाताना दिसतात. आणि काही सेकंदातच ती ट्रेन त्यांच्यावरून जाते.
हे दृश्य पाहणं अत्यंत वेदनादायक होतं, कारण ज्या कलाकारानं लाखो लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं होता त्याचा असा शेवट कुणालाही अपेक्षित नव्हता. या फुटेजमुळे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली, पण त्याचवेळी मनात एक मोठा प्रश्नही उभा राहिला की एवढा प्रसिद्ध कलाकार असा निर्णय का घेईल. त्यांच्या जवळच्या लोकांच्या मते मुकेश रावल काही काळापासून मानसिक तणावातून जात होते. अभिनय क्षेत्रातील काम कमी झालं होतं आणि वैयक्तिक आयुष्यातही काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. जे लोक पडद्यावर नेहमी मजबूत दिसतात तेही कधीकधी आयुष्यातल्या संकटांसमोर खचून जातात. याचं हे एक वेदनादायक उदाहरण ठरलं. त्यांच्या कुटुंबियांसाठी हा धक्का अजूनच मोठा होता, कारण सुरुवातीला त्यांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठीही वेळ लागला आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आणि मुलाखतींमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कामाची आठवण काढली. काहींनी सांगितलं की मुकेश रावल हे अत्यंत साधे आणि शांत स्वभावाचे व्यक्ती होते. त्यांना प्रसिद्धीचा कधीही गर्व नव्हता आणि ते नेहमी आपल्या कामावर प्रेम करणारे कलाकार होते. रामायण मालिकेत काम करताना त्यांनी आपल्या सहकलाकारांशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते आणि सेटवर नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण करायचे. पण आयुष्य कधीकधी अशा वळणावर आणून उभं करतं जिथे माणूस स्वतःलाच हरवून बसतो. आणि कदाचित मुकेश रावल यांच्या आयुष्यातही असंच काहीसं घडलं असावं. मात्र त्यांच्या चाहत्यांसाठी ते नेहमीच त्या विभीषणच्या रूपात जिवंत राहतील, ज्याने सत्याची बाजू घेतली होती आणि धर्मासाठी उभं राहण्याचं धाडस दाखवलं होतं. पण या कहाणीमध्ये अजून एक भावनिक बाजू आहे जी अनेक लोकांना माहिती नाही, आणि ती म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या काही घटना, ज्या त्यांच्या मनस्थितीबद्दल खूप काही सांगून जातात. घर्षाची आणि यशाची कहाणी होती. त्यांनी अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात मेहनत घेतली होती आणि रामायण मालिकेनं त्यांना देशभरात ओळख मिळवून दिली. पण मनोरंजन विश्वात प्रसिद्धी जितक्या वेगानं मिळते तितक्याच वेगानं ती कमीही होते. अनेक कलाकारांना हा बदल स्वीकारणं कठीण जातं, कारण एकेकाळी हजारो लोकांच्या प्रेमात न्हालेलं आयुष्य अचानक शांत आणि एकाकी होऊन जातं. आणि कधीकधी ही एकाकीपणाची भावना मनाला खूप त्रास देते. असे सांगितले जाते की मुकेश रावल यांच्याही आयुष्यात अशाच काही भावना निर्माण झाल्या होत्या. त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की ते काही दिवसांपासून खूप शांत झाले होते आणि फारसं कोणाशी बोलत नव्हते. कदाचित त्यांच्या मनात अनेक विचार चालू होते जे कुणालाही समजले नाहीत. पण त्यांच्या चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी ते आजही त्या महान मालिकेचा एक अविस्मरणीय भाग आहेत. कारण रामायण ही फक्त एक मालिका नव्हती, तर ती भारतीय संस्कृती आणि मूल्यांची ओळख करून देणारी एक अमर कथा होती. आणि त्या कथेत विभीषणसारखं पात्र नेहमी लोकांना सत्य आणि धर्माची आठवण करून देत राहील. मुकेश रावल यांनी आपल्या अभिनयातून हे पात्र इतकं प्रभावी केलं की अनेकांना आजही त्यांचा आवाज आणि चेहरा आठवतो. आणि जेव्हा कधी रामायणची चर्चा होते तेव्हा विभीषणचा उल्लेख नक्कीच केला जातो. त्यामुळे जरी ते आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या कामामुळे ते कायम लोकांच्या स्मरणात राहतील. आणि कदाचित हीच एका कलाकारासाठी सर्वात मोठी गोष्ट असते की त्याचं काम काळाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या मनात जिवंत राहतं. आणि म्हणूनच आज आपण त्या महान कलाकाराला आदरांजली वाहतो, ज्यांनी आपल्या अभिनयाने लाखो लोकांना रामायणची कथा अधिक जिवंत करून दाखवली होती. आणि त्यांच्या आयुष्याची ही वेदनादायक पण शिकवण देणारी कहाणी आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवते की प्रसिद्धी आणि यश असलं तरी माणसाच्या आयुष्यातील भावनिक संघर्ष समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक चमकत्या चेहऱ्यामागे कधीकधी एक शांत वेदना लपलेली असते. आणि कदाचित म्हणूनच आजही अनेक चाहते त्यांची आठवण काढतात आणि मनापासून म्हणतात की पडद्यावरचा तो विभीषण आजही त्यांच्या हृदयात जिवंत आहे. धन्यवाद.